संपाच्या सगळ्या मुद्द्यावरनं विरोधक आणि सत्ताधारी दोघांमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण दोघांनी काय म्हटले आपण पाहूया आणि त्याला सत्ताधाऱ्यांचं काय उत्तर आहे तेही जाणून घेऊया. स्वामीनाथन आयोगाची जी समर्थन मूल्य देण्याची जी मागणी आहे ती मान्य झाली आहे का? तुम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून आश्वासन तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात दिलं होतं का नाही? आता निवडणूक झालेली आहे, तुम्ही निवडून आलेला आहात, आता तुम्ही ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही वेगळ्याच दिशेनं काहीतरी चर्चेचं गुऱ्हाळ लावलेलं आहे आणि त्यामध्ये मग कोण धरून आणलेला शेतकरी, त्याला कुणाची मान्यता होती, तो कुणाचं प्रतिनिधित्व करतोय हे कोणालाच माहिती नाही. शेतकऱ्यांच्या मध्ये फूट पाडायचा प्रयत्न करताय, कोणाला तरी धरून आणलं, सरकारी आंदोलकांना फोटो काढले आणि 75% मागण्या मान्य झाल्या म्हणून सांगताय. अरे 2 मागण्याचं काय झालं सांगा? दोन्ही मागण्या स्पष्टपणे फेटाळलेल्या आहेत. महाराष्ट्रात आज 10,000पर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हे आत्महत्येचं लोन थांबवायचं असेल तर एखादा शेतकऱ्यांच्यावर आणि महाराष्ट्रातल्या शेतीनिष्ठ माणसावर श्रद्धा असणारा मुख्यमंत्री असला तर त्यांनी या क्षणाला महाराष्ट्रातलं संपूर्ण कर्ज माफ करण्याचं पाऊल टाकलं असतं. वारंवार प्रसारमाध्यमाला येऊन ते सांगतायत की आम्ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि मग या कर्जाच्या सिस्टीमच्या बाहेर जे गेलेले आहेत त्यांना आणू. वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यापेक्षा ज्याला कर्जाच्या जोखंडाखाली जो दबलेला आहे त्याला कर्जमाफी द्या. कशाला वेगवेगळे तत्व आणि ज्ञान सांगायचे आणि अभ्यास करायचा.